नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्पन्न दाखला काढण्यासाठी बदलण्यात आलेले नवीन नियम पाहणार आहोत। तुम्हाला शैक्षणिक कामे असोत किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, उत्पन्न दाखल्याची आवश्यकता असतेच। आता हे उत्पन्न दाखला काढण्याचे नियम बदलले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। चला तर मग पाहूया हे नवीन नियम काय आहेत। उत्पन्नाचा दाखला, मिळकतीचे प्रमाणपत्र। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मिळकतीचे प्रमाणपत्र आवश्यकता असते। यासाठी विविध शासन निर्णयांद्वारे मिळकतीचे प्रमाणपत्र ई-डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) तसेच सेतू सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना पुरवले जातात। मिळकतीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला। मिळकतीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला। मिळकतीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासन निर्णय 31 मार्च 2012 व 21 फेब्रुवारी 2011 नुसार परिशिष्ट व मधील फॉर्म क, ख, ग, घ वापरले जातात। या व्यतिरिक्त नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र फॉर्म शासन शुद्धीपत्रक 4 जानेवारी 2021 नुसार फॉर्म क1, ख1, ग1, घ1 हे वापरले जातात। मिळकतीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखलासाठी लागणारी कागदपत्रे। शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2011 मधील परिशिष्ट अ मध्ये तसेच शासन निर्णय 31 मार्च 2012 मधील जोडपत्र ब मध्ये मिळकतीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक पूर्तता विहित करण्यात आलेली आहे। 11. सेवेचा तपशील। आवश्यक पूर्तता। अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे। उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात। शिधापत्रिका, कुटुंबाची माहिती, रहिवासाचा पुरावा, यामध्ये लाईट बिल, मिळकत कर देयक किंवा दूरध्वनी देयक यापैकी कोणताही एक पुरावा चालेल। अर्जदाराचे छायाचित्रासह असलेले ओळखपत्र, अर्जदारास ओळखणाऱ्या 2 व्यक्तींची शिफारस, तलाठी वातावर कर निरीक्षक यांचा विहित नमुन्यातील अहवाल, प्रकरणानुसार लागू असणारे इतर पुरावे। तुमच्या प्रकरणानुसार खालीलपैकी काही अतिरिक्त पुरावे देखील सादर करावे लागू शकतात। कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे त्यांचा खाते उतारा, 8A आणि चालू वर्षाचा 7/12 उतारा, आयकर विवरणपत्र, वेतनधारकांसाठी नमुना नंबर 16, सरकारी व निमसरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी, पेन्शनधारक असल्यास बँकेचे वार्षिक प्रमाणपत्र, ओळख पटवण्यासाठी पुरावा, यामध्ये छायाचित्र ओळखपत्र, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पारपत्र, पासपोर्ट, फोटो असलेले बँक पासबुक, झोपडपट्टी फोटोपास, ज्येष्ठ नागरिक दाखला किंवा नोकरीचे ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकता। उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याबाबत प्रचलित कार्यपद्धती। सध्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठी स्तरावर ऑफलाईन अहवाल तयार केला जातो आणि त्यानंतर तहसीलदार स्तरावर ऑनलाईन प्रणालीतून खालीलप्रमाणे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून नागरिकांना प्रमाणपत्रे वितरित केली जातात। तलाठी स्तरावर उत्पन्नाचा अहवाल। नागरिक शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, शैक्षणिक कामांसाठी किंवा नवीन शिधापत्रिकेसाठी तलाठ्यांकडे उत्पन्नाच्या दाखल्याची तोंडी मागणी करतात। या व्यतिरिक्त प्रकरण परत्वे खालीलप्रमाणे दाखल्यांची मागणी असते। बाब, कशासाठी दाखला हवा? उत्पन्न दाखला मागणी। वार्षिक उत्पन्न मर्यादा। सन, गा, यो श्रावणबाळ योजना 21,000 रुपये, वैद्यकीय कामासाठी 21,000 रुपये, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 21,000 रुपये, घरकुल कामासाठी 25,000 रुपये, बालसंगोपन योजना 10,000 रुपये, शिलाई मशीन योजना 25,000 रुपये, राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभासाठी 43,000 रुपयेच्या आत, RTE अंतर्गत प्रवेशासाठी 25,000 रुपये, सहकारी संस्था निवडणूक 50,000 रुपयेच्या आत। तलाठी स्तरावर उत्पन्नाचा अहवाल। तलाठी स्तरावर दररोज प्रत्येक तलाठ्याकडून किमान 15 ते 20 अहवाल दिले जातात। शहरी भागांमध्ये ही संख्या अधिक असते। नागरिकांच्या अहवालाच्या मागणीनुसार प्रत्येक कुटुंबाची चौकशी करणे शक्य होत नसल्यामुळे कुटुंबाची शिधापत्रिका पाहून आणि कुटुंब प्रमुखाच्या स्वघोषणापत्राच्या आधारे खालीलप्रमाणे सर्वसाधारण अहवाल दिला जातो। 1. पिवळी शिधापत्रिका। पिवळी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला कुटुंब प्रमुखाच्या नावाने साधारणपणे 28,000 रुपये ते 30,000 रुपये उत्पन्नाचा अहवाल दिला जातो। 2. केशरी शिधापत्रिका। केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला कुटुंब प्रमुखाच्या नावाने साधारणपणे 35,000 रुपये ते 37,000 रुपये उत्पन्नाचा अहवाल दिला जातो। 3. शुभ्र शिधापत्रिका। शुभ्र शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांकडून तलाठी आयकर विवरणपत्र, फॉर्म 16, बँक किमान 3 महिन्यांचे विवरणपत्र, पेन्शनर असल्यास बँक प्रमाणपत्र किंवा महामंडळ संस्था सेवेत असल्यास कार्यालय प्रमुखाचा दाखला यांची मागणी करतात। या कागदपत्रांमध्ये नमूद उत्पन्नावरून अहवाल दिला जातो। 4. नॉन क्रिमिलेअरसाठी उत्पन्न अहवाल।
साधारणपणे इंडियन रुपी 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले कुटुंब शासन शुद्धीपत्रक संकीर्ण वजा 1/2012 (18% ई 1 दिनांक 4 जानेवारी 2021 नुसार उत्पन्न अहवालाची मागणी करतात. तलाठी नोकरीतील वेतन, सेवानिवृत्ती वेतन, मानधन आणि शेतीचे उत्पन्न यांबाबत आयकर विवरणपत्रावरून अहवाल देतात. 5. प्रकरण परत्वे कामासाठी उत्पन्न अहवाल. शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी नागरिक प्रकरण परत्वे उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करतात. तलाठी कुटुंब प्रमुखाच्या स्वघोषणापत्रावरून संगायो श्रावणबाळ वैद्यकीय कामासाठी, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी, घरकुल कामासाठी सामान्य चौकशी करून अहवाल देतात. कडून उत्पन्नाचा अहवाल मिळाल्यानंतर नागरिक महा ई सेवा केंद्र CSC सेंटरमार्फत किंवा स्वतः आपले सरकार पोर्टलवरील नागरिक लॉगिनमधून तहसीलदारांकडे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करतात. ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्ज, दस्तऐवज अपलोड आणि शुल्क भरणा या टप्प्यांवर खालील माहिती भरणे आवश्यक आहे. येथे प्रमाणपत्र 1 वर्षासाठी की 3 वर्षांसाठी आवश्यक आहे याचा तपशील द्यावा लागतो. 1. अर्जदाराचा वैयक्तिक तपशील, कुटुंब प्रमुखाची माहिती तसेच व्यवसायाबाबत तपशील द्यावा लागतो. 2. अर्जदाराच्या निवासाचा तपशील, अर्जदाराचा सर्वसाधारण निवास पत्ता यांची माहिती द्यावी लागते. 3. कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती, कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती, त्यांचा व्यवसाय आणि उत्पन्नाचा तपशील द्यावा लागतो. 4. लाभार्थी तपशील, उत्पन्नाचा दाखला कोणत्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे त्याचे अर्जदाराशी नाते, लाभार्थीचे नाव तसेच उत्पन्नाचा दाखला कोणत्या कामासाठी आवश्यक आहे, शैक्षणिक, वैद्यकीय व इतर याचा तपशील द्यावा लागतो. 5. कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील, कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असल्यास खातेदाराचे नाव, शेत जमिनीचा तपशील आणि ज्या ठिकाणी जमीन आहे त्याची माहिती भरण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. 6. विविध स्रोतांमार्फत कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील, कुटुंबाचे शेतीसह इतर 9 स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न तसेच त्याव्यतिरिक्त नमूद साधनांशिवाय इतर उत्पन्नाची साधने असल्यास त्यापासूनचे उत्पन्न नमूद करता येते. 7. जोडलेली कागदपत्रे, उत्पन्नाबाबत आयकर विवरणपत्र, तलाठी अहवाल, वेतन प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, मंडळ अधिकारी अहवाल किंवा नगरसेवकांचे प्रमाणपत्र यापैकी योग्य पर्याय निवडता येतात. 8. कराराचा तपशील, स्वघोषणापत्र, अर्जात नमूद केलेली माहिती खरी असल्याबाबत अर्जदाराचे घोषणापत्र करून घेतले जाते. माहिती खोटी आढळल्यास कारवाईबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. तहसीलदार स्तरावर महा ऑनलाईन प्रणालीतून उत्पन्न प्रमाणपत्र. तहसीलदार स्तरावर महा ऑनलाईन प्रणालीमध्ये उत्पन्नाचे दाखले 3 प्रकारे येतात. महा ई सेवा केंद्रांमार्फत, CSC केंद्रांमार्फत आणि आपले सरकार पोर्टल नागरिक लॉगिनमधून नागरिकांनी स्वतः केलेले अर्ज. तहसीलदार स्तरावर ऑनलाईन प्रणालीत आलेल्या अर्जांवर पुढीलप्रमाणे कार्यवाही केली जाते. साधारणपणे प्रत्येक दिवशी 200 पेक्षा जास्त अर्ज उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदार डेस्कवर येतात. विशेषतः शैक्षणिक प्रवेशाच्या काळात दाखल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. कार्यवाहीचे टप्पे. 1. डेस्क 1. तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक महा ऑनलाईन प्रणालीत लॉग इन करून अर्जाची पडताळणी आणि तपासणी करतात. 2. डेस्क 2. अव्वल कारकून स्तरावरील अधिकारी लॉग इन करून अर्जाची तसेच सोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी व छाननी करतात. काही चूक आढळल्यास सदर अर्ज पुन्हा पाठवला जातो. 3. डेस्क 3. तहसील कार्यालयातील दाखल्यांसाठी नियुक्त नायब तहसीलदार महा ऑनलाईन प्रणालीत लॉग इनद्वारे अंगठा देऊन अर्ज प्रमाणित करतात. यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदारांना ऑनलाईन उपलब्ध होते. तहसील कार्यालयाकडून अर्ज छाननी व तपासणी. तहसील कार्यालयातील डेस्क 1 आणि डेस्क 2 लॉग इनमध्ये अर्जदाराच्या अर्जाची तपासणी केली जाते. त्यामध्ये खालील कागदपत्रे योग्य असल्याची खात्री केली जाते. 1. तलाठी उत्पन्न अहवाल. 2. शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत. 3. अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा. 4. अर्जदाराचे स्वघोषणापत्र. 5. इतर उत्पन्न विवरणासाठी आवश्यक कागदपत्रे. क्षेत्रीय स्तरावर उत्पन्नाचे प्रमाणपत्र निर्गमित करताना प्रशासकीय आणि तांत्रिक स्वरूपाच्या अनेक अडचणी येतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी, विविध शिष्यवृत्तींसाठी, नोकरीसाठी तसेच नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी अर्ज सादर केले जातात. विशेषतः शालेय प्रवेशावेळी तलाठी कार्यालय आणि महा ई सेवा केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी होते, ज्यामुळे वृत्तपत्रांमध्ये नकारात्मक बातम्या छापल्या जातात. प्रशासकीय अडचणी. 1. कुटुंब व्याख्या स्पष्ट नाही. उत्पन्नाच्या दाखल्यात संपूर्ण कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा तपशील नमूद असतो, परंतु कुटुंब ही संज्ञा स्पष्ट नाही. रेशन कार्डमध्ये समाविष्ट सर्व नावांचे एकच कुटुंब मानावे की रेशन कार्डमधील 18 वर्षांवरील कमावत्या व्यक्तींचे विभक्त कुटुंब मानावे याबाबत स्पष्टता नाही. विवाहित मुलींबाबत आई-वडिलांकडून दाखल्याची मागणी केली जाते. 2.
उत्पन्न ठरवणारे निकष नाहीत. अर्जदाराच्या शेतीतून किती उत्पन्न मिळते यासाठी क्षेत्रानुसार उत्पन्न ठरवण्याचे निकष नाहीत. तसेच दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, व्यापार, धंदा यातून किती उत्पन्न मिळते याची पडताळणी करण्याची सुविधा नाही. इतर शहरातील, गावातील उद्योग, व्यवसायांची माहिती व उत्पन्न ठरवता येत नाही. 3. केवळ स्वघोषणापत्राचा आधार. अर्जदाराच्या स्वघोषणापत्रात नमूद केलेल्या स्रोतांवरून मिळणाऱ्या उत्पन्नावरून अहवाल द्यावा लागतो. अर्जदार उत्पन्नाचे स्रोत लपवतात. अर्जदाराच्या गुंतवणुकीवरील लाभांश, व्याज यांची माहिती तसेच इतर गावातील, शहरातील स्थावर मालमत्तेची माहिती उपलब्ध नसल्यामुळे केवळ स्वघोषणापत्रावरून अहवाल देणे भाग पडते. 4. विविध योजनांसाठी प्रकरण परत्वे दाखले. श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना, घरकुल, वैद्यकीय कामांसाठी स्वघोषणापत्रावरून त्या योजनेसाठी आवश्यक उत्पन्न नमूद करून दाखल्यांची मागणी केली जाते. तलाठ्यांनी नकार दिल्यास राजकीय स्तरावरून तसेच पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जातो. 5. 2 स्तरावरील वेळखाऊ पद्धत. तलाठी स्तरावर शासनाने विहित केलेला फॉर्म क्यू मधील अर्ज आणि स्वघोषणापत्र पाहून तलाठी उत्पन्नाचा अहवाल देतात. पुन्हा नागरिकांना महा ई सेवा केंद्रात फॉर्म ग मध्ये अर्ज व स्वघोषणापत्र द्यावे लागते. अर्जदाराचे स्वघोषणापत्र प्रमाणभूत मानून दाखला दिला जात असल्याने 2 स्तरांची आवश्यकता राहत नाही. 6. सहकारी संस्था निवडणूक कामी दाखला. विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये आर्थिक दुर्बल मतदारसंघातून निवडणूक लढवताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. अशावेळी अर्जदाराच्या स्वघोषणापत्रावरून आवश्यक उत्पन्न दाखला देण्यासाठी दबाव आणला जातो. अर्जदाराचे उत्पन्नाचे सर्व स्रोत त्या ठिकाणी अर्ज व स्वघोषणापत्रात लपवले जातात. यामुळे विरोधाला सामोरे जावे लागते. 7. उत्पन्न अहवाल सामान्य चौकशी. अर्जदाराच्या अर्जावरून उत्पन्नाची सामान्य चौकशी करताना नागरिक प्रतिसाद देत नाहीत. तसेच इतर विभागांकडून सहकार्य मिळत नाही. प्रत्येक दिवशी वितरित होणारे अहवाल लक्षात घेता प्रत्येक दाखल्याची सविस्तर चौकशी करणे शक्य होत नाही. तांत्रिक अडचणी. 1. सर्व्हर स्पीडबाबत. महा ऑनलाईन प्रणालीत तहसीलदार स्तरावर 3 वेगवेगळ्या लॉगिनमध्ये प्रक्रिया करावी लागते. प्रत्येक दिवशी किमान 200 दाखले लॉगिनला उपलब्ध होतात. तसेच शैक्षणिक प्रवेश काळात किमान 400 पेक्षा जास्त दाखले उपलब्ध होतात. अशावेळी सर्व्हर स्पीड कमी असतो. वारंवार सर्व्हर डाऊन होत असतो. दाखले उशिरा दिसतात किंवा त्यात अर्जासोबत अपलोड केलेले कागदपत्र दिसत नाहीत. 2. अर्ज सादर करताना बंधनकारक वैकल्पिक रकाने. महा ई सेवा CSC आपले सरकार पोर्टलवरून अर्ज सादर करताना आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात आलेले नाहीत. तसेच कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती व उत्पन्न वैकल्पिक आहे. लाभार्थी तपशीलमध्ये दाखला कोणत्या कारणासाठी आवश्यक आहे त्यामध्ये 3 पर्याय उपलब्ध आहेत: शैक्षणिक, वैद्यकीय व इतर. त्यात अजून विशिष्ट कारणे नमूद करणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र निर्गमित करताना येणाऱ्या अडचणींबाबत संभाव्य उपाययोजना. 1. कुटुंब व्याख्या. उत्पन्नाचा दाखला देताना कुटुंब या शब्दप्रयोगात लाभधारक व्यक्तीचे आईवडील लाभधारक व्यक्तीवर अवलंबून असल्यास पती-पत्नी, अविवाहित मुली आणि 18 वर्षांखालील मुले यांचा समावेश असावा. विवाहित मुलींसाठी तिच्या पतीच्या कुटुंबातील उत्पन्न आवश्यक राहील. 2. उत्पन्न दाखल्यासाठी प्रतिज्ञापत्र बंधनकारक. उत्पन्न दाखल्यासाठी शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2011 व 31 मार्च 2012 मधील परिशिष्ट ब मधील फॉर्म ग सोबतचे कार्यकारी दंडाधिकारी समोर केलेले साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र स्वघोषणापत्राऐवजी विशेष बाब म्हणून घेण्यात यावे, जेणेकरून चुकीची माहिती देण्यास आळा बसेल. 3. विविध योजनांसाठी प्रकरण परत्वे दाखल्याची चौकशी. त्या विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या विविध विभागांच्या योजनांसाठी उत्पन्न दाखला आवश्यक असतो. योजना ज्या विभागाची असेल त्या विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत अहवाल घेण्यात यावा. बाब. उत्पन्न अहवाल. संगायो श्रावणबाळ योजना. तलाठी मंडळ अधिकारी. वैद्यकीय कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र. घरकुल कामासाठी ग्रामसेवक, मुख्याधिकारी. बालसंगोपन योजना, शिलाई मशीन योजना. अंगणवाडी सेविका, आशा सेविका. राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभासाठी ग्रामसेवक. कृषी विभाग योजना, कृषी सेवक. सहकारी संस्था निवडणूक, सचिव, सहकारी संस्था. उत्पन्न दाखल्यांसाठी उपाययोजना पुढील भाग. 4. उत्पन्न अहवालासाठी कालावधी. लोकसेवा हक्क अधिनियम मध्ये उत्पन्न दाखला वितरित करण्यासाठी 15 दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, तर शासन निर्णय 31 मार्च 2012 नुसार 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तलाठी स्तरावर उत्पन्न अहवालासाठी किमान 3 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात यावा. 5. नॉन क्रिमिलेअरसाठी शासकीय निमशासकीय सेवकांना सेवापुस्तक प्रथम पृष्ठ बंधनकारक. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी शासन निर्णय 4 जानेवारी 2021 नुसार उत्पन्न दाखल्याची मागणी होते. त्यांच्याकडून सेवापुस्तकाच्या प्रथम पानाची प्रत किंवा कार्यालय प्रमुखाचा दाखला घेण्यात यावा.
याद्वारे शासकीय अधिकाऱ्यांच्या सरळ सेवा भरतीने प्रथम नियुक्तीचे पद व वर्गगट यांची खात्री करता येईल. 6. शेतीचे उत्पन्न ठरवण्यासाठी निकष. अर्जदार कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील शेतीचे क्षेत्रानुसार उत्पन्न ठरवण्यासाठी निकष निश्चित करण्यात यावेत. उदा. जिरायत हेक्टरी 10,000 रुपये, बागायत हेक्टरी 20,000 रुपये, निमबागायत हेक्टरी 15,000 रुपये. तसेच शेतीपूरक व्यवसायांसाठी कागदपत्रे बंधनकारक करावीत. उदा. दुग्ध व्यवसायासाठी दूध संकलन केंद्राचे पगाराचे विवरणपत्र, कुक्कुटपालनासाठी पोल्ट्री कंपनीचे विवरणपत्र. 7. शेतमजुरी इतर मजुरी ठरवण्यासाठी निकष. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेप्रमाणे उत्पन्न ठरवण्यासाठी मजुरीचा प्रतिव्यक्ती दर निश्चित करण्यात यावा. 8. तलाठी स्तरावर फॉर्म क मधील अर्ज बंधनकारक. शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2011 व 31 मार्च 2012 मधील परिशिष्ट ब मधील फॉर्म क नमुन्यात तलाठी यांच्याकडे उत्पन्न अहवालासाठी अर्ज देणे आवश्यक आहे. तो फॉर्म बंधनकारक करण्यात यावा. तसेच तलाठ्यांनी संबंधित अर्ज ड वर्ग अभिलेख म्हणून जतन करून ठेवावेत. 9. अर्जदारास ओळखणाऱ्या 2 व्यक्तींची शिफारस. शासन निर्णयातील परिशिष्ट ब मधील फॉर्म ग सोबत कागदपत्रांच्या यादीमध्ये अर्जदारास ओळखणाऱ्या 2 व्यक्तींची शिफारस नमूद केलेली आहे. ग्रामीण भागासाठी पोलीस पाटील व सरपंच तसेच शहरी भागासाठी नगरसेवक यांची शिफारस घेण्यात यावी. 10. तहसील स्तरावर बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी स्तरावर ऑपरेटर नियुक्ती. तहसील स्तरावर दिवसाला येणाऱ्या दाखल्यांची संख्या पाहता नियमित महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांच्याकडून सर्वच दाखल्यांची सखोल छाननी व तपासणी शक्य नाही. त्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी स्तरावर प्रत्येक तहसील स्तरावर ऑपरेटर नियुक्त करावा, जेणेकरून दाखले वितरण प्रक्रिया गतिमान होईल. तांत्रिक स्वरूपातील संभाव्य उपाययोजना. 1. आधार कार्ड व पॅन कार्ड बंधनकारक. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांचा महाऑनलाईन प्रणालीत आधार कार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात यावा. तसेच पॅन कार्ड क्रमांक देखील बंधनकारक करावा. यामुळे अर्जांची अचूकता वाढेल आणि बनावटगिरीला आळा बसेल. 2. तहसील स्तरावर दाखल्यासाठी फिफो लागू करणे. तहसील स्तरावर लॉगिनमध्ये येणारे दाखले विचारात घेता अनेक वेळा पारदर्शकतेबाबत अर्जदारांकडून आरोप केले जातात. त्यासाठी वैद्यकीय कारण वगळता इतर कारणांसाठी तहसील लॉगिनमध्ये फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रणाली लागू करण्यात यावी. यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि विलंब कमी होईल. 3. पॅन कार्डवरून उत्पन्नासाठी आज्ञावली शिफारस. भविष्यात पॅन कार्डवरून उत्पन्नाबाबत विवरणपत्र मिळवण्यासाठी आज्ञावली विकासाबाबत शासनाकडे शिफारस करणे आवश्यक आहे. CIBIL स्कोअरप्रमाणे. त्यासाठी विविध व्यवसायांना लागू करण्यात आलेले उद्योग आधार यांचा देखील उपयोग होईल. यामुळे उत्पन्नाची पडताळणी अधिक सोपी होईल. 4. RC पोर्टलवरील ऑनलाईन शिधापत्रिका माहिती. महाऑनलाईन प्रणालीत ऑनलाईन शिधापत्रिका क्रमांक बंधनकारक करावा. तसेच RC पोर्टलवरील संबंधित शिधापत्रिकामधील कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक स्वयंचलितरित्या कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती या रकान्यात येतील अशी आज्ञावलीत दुरुस्ती करावी. यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया वेगवान होईल. 5. प्रमाणपत्र कोणत्या कारणासाठी आवश्यक आहे तपशील. महाऑनलाईन प्रणालीत अर्ज भरताना लाभार्थी तपशीलमध्ये प्रमाणपत्र कशासाठी हवे आहे या रकान्यात फक्त 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय व इतर. त्यामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना, घरकुल, नोकरी, बँक प्रकरणी कामासाठी, शिधापत्रिका यासारखे महत्त्वाचे पर्याय देण्यात यावेत, जेणेकरून दाखल्याचा गैरवापर कमी होईल आणि अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल. 6. आपले सरकार पोर्टल नागरिक लॉगिन प्रचार प्रसार. महा ई सेवा केंद्र CSC यांच्या व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यास पर्याय म्हणून नागरिकांना आपले सरकार पोर्टलवरून स्वतः लॉगिन करून दाखल्यांसाठी अर्ज करता येतो. याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार शाळा महाविद्यालय स्तरावरून केल्यास दाखले वितरणात पारदर्शकता येईल. सद्यस्थितीत तलाठी यांचेकडून दिला जाणारा उत्पन्न अहवाल